मराठी मनोरंजन विश्वातील एक सदाबहार अभिनेत्री म्हणजे शुभांगी गोखले। आज व्यावसायिक आयुष्यात त्यांनी मोठी उंची गाठली आहे, मात्र वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना अनेक धक्के सहन करावे लागले। 20व्या वर्षी लग्न, नवऱ्याचे आजारपण आणि अकाली मृत्यू, ऐन तिशीत पदरात छोटी मुलगी आणि त्यानंतरचा संघर्ष यावर त्यांनी एका मुलाखतीत सविस्तर भाष्य केले। चला तर जाणून घेऊया मुलाखतीत त्या नक्की काय म्हणाल्या। शुभांगी गोखले यांचे लग्न दिग्गज अभिनेते मोहन गोखले यांच्याशी झाले होते, मात्र वयाच्या केवळ 45व्या वर्षी मोहन यांचे निधन झाले। याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, मोहनचं जाणे माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता, कारण त्याने माझे प्रचंड लाड केले होते। त्याच्या एवढे लाड माझे कोणीच करू शकत नाही। 20व्या वर्षी एका वादळासारखा तो माझ्या आयुष्यात आला आणि तसा 30व्या वर्षी निघून गेला। तो एक उत्तम अभिनेता होता आणि शिवाय दर्जेदार गोष्टीत रस असणारा कलाप्रिय माणूस होता। त्याला सर्व काही दर्जेदार लागायचे। जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी 20 वर्षाची होते, तर तो 35 वर्षाचा होता। वयानुसार माझ्यात थोडा अल्लडपणा होता। एक मात्र मला जाणवत होतं की खूप मौल्यवान आणि सांभाळायला अवघड असणारा असा माणूस माझ्या आयुष्यात आला आहे। मात्र काही गोष्टी टिकवण्यासाठी संघर्ष कसा करावा हे मला समजत नव्हतं। त्या काळात त्याला मी खूप घाबरून राहिले। त्याच्या हृदयासंबंधीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या, मात्र या गोष्टींना तो जास्त मनावर घेत नव्हता। मात्र मी त्याच्यासाठी झगडायला पाहिजे होते। त्याचं व्यसन त्याच्या तब्येतीसाठी घातक आहे हे मला समजत होतं, मात्र ते सोडवायचा मी प्रयत्न केला नाही। याशिवाय मला तेव्हा काही गोष्टींचा अंदाज बांधता आला नाही। आज वाटतं काहीतरी धाक किंवा अपेक्षा दाखवून मोहनची व्यसनमुक्ती करता आली असती। त्याच्या हृदयाच्या कुरबुरी वाढल्या होत्या तेव्हा त्याला चांगल्या डॉक्टरकडे नेऊन चांगले उपचार करता आले असते, पण त्या वयात तेवढी समज नव्हती। माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं, त्यामुळे त्याला बरं वाटावं असं मी करत गेले आणि शेवटी याच गोष्टीमुळे एक दिवस घात झाला। ही खंत मला अजूनही जाणवते। अशा शब्दात शुभांगी गोखले यांनी आपले म्हणणे मांडले। शुभांगी यांचे पती मोहन गोखले हे राम या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी चेन्नईला गेले असता शूटिंग दरम्यानच 29 एप्रिल 1999 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले। त्यावेळी ते फक्त 45 वर्षांचे होते। त्यांचे निधन हा शुभांगी ताईंसाठी खूप मोठा धक्का होता। या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून त्यांनी आपल्या मुलीला मोठे केले। याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, मोहन गेला तेव्हा मी 30 वर्षाची, तर माझी मुलगी सख्खी 5 वर्षाची होती। तो गेल्यानंतर आता पुढे काय हा प्रश्न निर्माण झाला। मध्यंतरी मी काम करणे सोडून दिले होते, कारण मी उठसूट कुठलाही प्रोजेक्ट घेणं हे मोहनला आवडत नव्हतं। मात्र आता परिस्थिती वेगळी होती। आता एक आई म्हणून मला लवकरात लवकर कमाई सुरू करणे गरजेचे होते। त्यानंतर मी जे येईल ते काम स्वीकारले। मोहन गेल्यानंतर 5व्या दिवशीच माझं शूटिंग सुरू झालं। माझं दुःख विसरून मला काम करणे भाग होते, नाहीतर हातातलं काम जाण्याचा धोका होता। या काळात 1000 रुपये पर डे मिळणारी डॉक्युमेंटरीची कामे देखील मी केली। त्या समाजाचे वेगवेगळे प्रेशर माझ्यावर होते। आपण किती पुढारलेलो असलो तरी लोकांच्या मनात येतं की ही एकटी आहे, तर ट्राय मारून बघूया, कॉफी प्यायला येणार का, तुम्ही खूप स्वीट आहात, असे मेसेजेस आणि निनावी फोन चालू होतात। या काळात तुम्हाला नॉर्मल राहण्यासाठी खूपच कणखर राहावं लागतं। कोण तुम्हाला कसं काय गृहीत धरेल आणि तुमच्याबद्दल काय जज करेल हे सांगता येत नाही। त्यामुळे मी ठराविक लोकांशीच बोलायचे। आता मी 50शी पार केल्यानंतर बिल्डिंगमधील लोकांना हॅलो असं म्हणायला लागले, नाहीतर मी स्वतःहून कोणाशी बोललेच नाही। वाण्याशी सुद्धा मी नीट बोलत नव्हते। आपलं काम, मुलगी आणि आपण एवढंच माझं विश्व होतं। या कठीण काळात माझे बाबा, भाऊ, चिन्मयी सुमी, सोनाली कुलकर्णी, सुनील बर्वे अशा कितीतरी लोकांनी मला खूप मदत केली। त्यामुळे हे दिवस सहज गेले। यानंतर त्यांना दुसरं लग्न का केले नाही असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्या म्हणाल्या, सखी कॉलेजमध्ये गेल्यावर तिला समजायला लागलं तेव्हा ती म्हणायची, स्वतःचा विचार कर, पार्टनर बघ। याविषयी माझं एकच म्हणणं आहे, जेवढं माझ्यावर मोहनने प्रेम केलं त्याच्या एक तसूभर कमी प्रेम मला आता चालणार नाही। आणि त्याच्या जाण्याने मला एवढं दुःख झालं आहे की एक कणभर जास्त दुःख मला आता सहन होणार नाही। त्याने 10 वर्ष मला एवढे प्रेम दिले की मला ते प्रेम आयुष्यभर पुरून उरेल। त्यामुळे दुसऱ्या लग्नाचा विचार मनात कधीच आला नाही। अशा प्रकारे शुभांगी गोखले यांनी आपल्या आयुष्यातील कठीण काळावर सविस्तर भाष्य केलं। मोहन गोखले यांच्या जाण्यानंतर शुभांगी गोखले यांचे आयुष्य अक्षरशः बदलून गेलं, पण प्रत्येक वेदना मनात दडवून त्यांनी एक आई म्हणून, एक अभिनेत्री म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक खंबीर स्त्री म्हणून स्वतःला सिद्ध केलं। आज त्यांची मुलगी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करत आहे। काही नाती आयुष्यभरासाठी असतात,
व्यक्ती निघून जाते, पण त्यांनी दिलेलं प्रेम मात्र कायम मनात जिवंत राहतं. शुभांगीताई जेव्हा मोहन यांच्या आठवणीबद्दल बोलतात, तेव्हा त्यांच्या शब्दात अजूनही तेवढंच प्रेम आणि आपुलकी जाणवते. शुभांगीताई आजही मोहन गोखले यांच्या सुंदर आठवणी जपत एक समृद्ध जीवन जगत आहेत.